नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमास किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। आई, हा तर काहीतरी मला गोडा पदार्थ दिसत आहे। हो, म्हणजे लाडू वगैरे ते खाऊन सगळं बोर होऊन गेलेलं आहे। नाही ग, लाडू काहीतरी असं आंबट गोड पाहिजे। तर आपण करूया ना आंबट गोड। म्हणजे आता आंबट गोड आज जिलेबी करूया। नुसती गोड गोड जिलेबी नाही, त्याच्यामध्ये थोडं मी दही जास्त टाकलेलं आहे आंबट गोड लागायसाठी, म्हणून आज आपण जिलेबी करूया। तर आता साहित्य बघून घ्या। तर आपण हा 250 ग्रॅम मैदा घेतलेला आहे। 250 ग्रॅम मैदा घेतला आहे आणि हे आंबट दही आहे। तर आता आंबट दही आहे, तर 250 ग्रॅम मैद्याला एक अर्धा पाऊण वाटी, आता मला जास्त म्हणजे आंबट पाहिजे म्हणून मी पाऊण वाटी दही टाकणार आहे। पण तुम्हाला जर नॉर्मल करायचं तर तुम्ही एक पावाला अर्धी वाटी आंबट दही टाकू शकता। आणि 2 टेबलस्पून बेसन घेतलेलं आहे मी। जसं अर्धा किलो मैद्याची जर आपल्याला जिलेबी करायची असेल तर अर्धा वाटी आपल्याला बेसन पाहिजे। मग आपल्याला एका पावाचीच करायची आहे, म्हणून मग मी 1/4 बेसन घेतलेलं आहे। 1/4 बेसन म्हणजे 2 टेबलस्पून घेतलेलं आहे। आणि चवीसाठी थोडंसं मीठ घेतलेलं आहे, कारण की कोणत्याही पदार्थामध्ये गोडाच्या पदार्थामध्ये आपण जर थोडंसं मीठ टाकलं तर त्याची चव दुप्पट वाढते। आणि थोडासा जिलेबीचा कलर आहे, आणि आपण जितकाच मैदा घेतलेला आहे तितकीच साखर घ्यायची आहे। म्हणजे मी 250 ग्रॅमच साखर घेतलेली आहे। तर आता आपल्याला दही वगैरे टाकून आपल्याला इन्स्टंट जिलेबी दाखवायची नाही आहे, म्हणून मग मी काय केलं आहे। आणि एक आणखी मी तुम्हाला सांगते की मी आदल्या रात्रीच म्हणजे भिजू घातलेलं आहे हे। आता जे मी मेजरमेंट सांगितलं त्याप्रमाणे भिजू घातलेलं आहे याच्यामध्ये। पण आता याच्यामध्ये थोडं आपण तेल टाकूया। आता तेल किती टाकायचं आहे, तर याला पण तेल आपल्याला एक 1/4 तेल लागणार। आता तेल आपण याच्यासाठी टाकणार आहे, त्याचे 2 फायदे आहे। एक म्हटलं म्हणजे तेल टाकल्यामुळे याचं काय होणार, फर्मेंटेशन थांबणार। दुसरी गोष्ट म्हटलं म्हणजे हे चांगले क्रिस्पी होणार, म्हणजे असे नरम पडणार नाही। आणि प्रत्येकांना जिलेबी कशी अशी क्रिस्पी आवडते, म्हणून मग आपण आता करायच्या वेळेस तेल टाकायचं। जेव्हा आपण रात्री भिजवून ठेवतो त्यावेळेस आपण तेल बिलकुल टाकायचं नाही। आता मला करायचं आहे तर मी आता याच्यामध्ये तेल टाकणार आहे। टाकूया आणि याला चांगलं फेटूया। आणि आपल्याला हे फेटल्यानंतर आपण याच्यामध्ये भरायचं आणि काढायची आहे जिलेबी। आता या जिलेबी काढण्यासाठी कापडी मिळतो बाजारामध्ये, आणि दुसरं म्हणजे दुधाच्या पिशवीमध्ये पण आपल्याला टाकून ते करता येते। असं 2-3 प्रकारे करता येते, पण आता ज्यांना जसं इझी वाटते तसं करावं। आता मला हे इझी वाटते म्हणून मी याच्यातच टाकणार आहे। आणि आपण 250 ग्रॅम साखर घेतली आहे, तर याचा पाक करायला ठेवूया। आणि इकडे मी तूप घेतलेलं आहे आणि तूप गरम करायला ठेवूया। आणि जेव्हा आपण जिलेबी करतो असं सपाट भांडं पाहिजे जिलेबीसाठी। आजकाल काय सुरुवातीपासूनच जिलेबीच्या कढया मिळतात अशा सपाट। आणि इकडे पाक करायला ठेवूया आपण पाक करायला ठेवलेला आहे। आणि 250 ग्रॅम साखरेला आपण 1.5 वाटी पाणी टाकलेलं आहे। आणि याच्यामध्येच आपण फूड कलर टाकूया, ऑरेंज कलरचा जिलेबीचा। आता जिलेबीमध्ये का नाही टाकायचा, मग कसं कलर टाकला म्हणजे जिलेबी झाली की नाही झाली तर आपल्याला कळत नाही, म्हणून आपण जिलेबीमध्ये नाही टाकायचा कलर, याच्यामध्ये टाकायचा साखरेच्या पाकामध्ये। हे साखर वितळली का एकतारी पाक करायचा आहे। आता याला चांगलं आपण हे करूया। फर्मेंटेशन चांगलं झालं आहे आपलं, असं झालेलं आहे। याला चांगलं फेटून घ्यायचं, असं व्हायला पाहिजे। आणि आता याच्यात भरूया हे आपण। याच्यात हे भरलेलं आहे सारण, आणि पाक एकतारी तयार झालेला आहे। पाकामध्ये मी विलायची पावडर टाकलेला आहे आणि फूड कलर टाकलेला आहे, आणि हे चांगलं तपलेलं आहे। म्हणून आता याला बंद करून टाका, नाही तर मग हे जळून जाणार। चांगली वाफ निघून राहिली आहे।
मग हे टाकल्यानंतर थोडंसं नॉर्मल टेम्परेचर आल्यानंतर मग मी गॅस सुरू करेल. सध्या नाही. जिलेबी तयार झालेली आहे आणि खूप क्रिस्पी झालेली आहे. हे बघा, हे बघ असा कटकन आवाज येतो. खूप छान झालेली आहे. जिलेबीची रेसिपी तुम्ही पूर्ण पहा, अर्धवट स्किप करू नका. पूर्ण पाहिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. आणि थोडी जरी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि तुमचा सपोर्ट मला पाहिजे आहे, म्हणून सपोर्ट जरूर करा. बस, धन्यवाद.